नमस्कार श्रोते हो, शुभ दिवस. अनेक माणसं आयुष्यात येतात आणि निघूनही जातात, पण सोबत तीच राहतात जी तुम्हाला तुमच्या गुणदोषासहित स्वीकारतात. चला तर मी आज आपल्यासाठी ज्ञानाचा झरा घेऊन आले आहे. सुरुवात करूया. दुसऱ्याच्या डोळ्यात शोधत आहे स्वतःला, पण आरशातला चेहरा कधी हरवला ते कळलेच नाही. माणसाचं वय हळूहळू निघून जात असते. पूर्वीसारखा चेहरा राहत नाही. आरशात पाहताना तेव्हा समजते की आपले वय बरेच झाले आहे. सोप्या असणाऱ्या गोष्टीच कधी कधी अवघड होऊन जातात. दिसायला ते आपल्याला खूप सोप्या दिसतात. ताई म्हणजे अर्धी आपली आई असते. कितीही भांडली रुसली तरी हक्काने तीच आपल्यावर प्रेम करते. आईनंतर तीच आपली आई होत असते. बहीण प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणून एक तरी असावी. प्रेमाच्या नात्यात सौंदर्य, पैसा किंवा दिखावा नसतो. तिथं फक्त एकमेकांचा आदर, निष्ठा, आधार आणि संयम असतो. म्हणून माणसाने एखाद्या व्यक्तीवर प्रेम करताना त्याचे स्वभाव पहा, गुण पहा. आपल्याला प्रत्येकाकडून काही ना काही अपेक्षा असते. स्त्री म्हणून प्रत्येकाला वाटते की तिच्या आयुष्यात एक आदर्श पुरुष यावा. तर आपण कधी विचार केला आहे का की आपण रामासारखे राहतो का म्हणून? नातं हे नेहमी आरशासारखं असतं. तुम्ही ज्या प्रकारे पाहता त्या प्रकारे त्यामध्ये प्रतिबिंब दिसत असते. चांगले विचार करत राहा, चांगले कर्म करत राहा, ते पुण्य आहे. नुसते देवाचे स्टेटस मोबाईलवरती लावले म्हणून देव तुमचा स्टेटस पाहत नाही. कारण देवाकडे आपल्या मोबाईल नाही. देव तुमचे कर्म पाहत असतो. म्हणून चांगले कर्म करा. प्रामाणिकपणा ही खूप महागडी गोष्ट आहे. ती कुठल्याही फालतू विचाराच्या माणसांकडून मिळेल ही अपेक्षा करू नका. कोणालाही दुखवू नका. स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा, पण इतरांना कमी लेखू नका.